काय हो, तुम्ही ह्या मुगाची उसळ कशी बनवतात? बघा, मस्त इकडे मोड इलेले हे मूग असत. टिफिनला देऊसाठी झटपट अशी या मुगाची मी उसळ बनवतोय. त्याच्यामध्ये हळद घातलंय, थोडासा मीठ घातलंय, पाणी घातलंय. आता या कुकरला मी 1 शिटी करून घेतलंय. एका शिटीत बघा मस्त असे हे मूग आपले उकडलेले असत. तान चिरडले की ह्याचे 2 भाग हो हवे. चला तर आता या मुगाक फोडणी देऊया. तर ह्यासाठी घालायचा तेल, तेलामध्ये घालायची थोडीशी मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये कढीपत्ता घालायचो, आलं लसूण पेस्ट घालायची. या लसणीचं कच्चो वास जाईपर्यंत ही परतली की याच्यामध्ये कांदो घालायचो. आता घालायची यामध्ये लाल मिरची पावडर. मी मात्र याच्यामध्ये आमचं घरगुतीच मालवणी मसालो घातलाय. तुम्ही तुमचं कोणतंही साठवणीचा मसालो यामध्ये घालून घ्या. यानंतर धनेपूड घालायची, थोडीशी कोथिंबीर पण फोडणी घालायची, टोमॅटो घालायचो, मीठ घालायचा. एकदा पुन्हा मस्त परतून घ्यायचं. आपण कांदा टोमॅटोची भाजी कशी करतो ना, सेम अशा प्रकारेच. फक्त यामध्ये घातले हे मूग. आता हे मूग तर शिजले, फक्त या मुगाक मसाल्यांची चव लागणं बाकी आहे. चांगली ही याच्यातलं पाणी आटेपर्यंत मात्र परतायची. वरून आता यामध्ये सुक्या खोबरा किंवा ओला खोबरा काही टाका. झाली आपली सुक्की मुगाची उसळ तयार.